नमस्कार. महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी नेमकी अशी कोणती गोष्ट केली आहे की ज्यामुळं मनोज जरांगे यांनी त्यांना अगदी शेलक्या हलक्या घसरलेल्या भाषेत शिवीगाळ केली. मनोज जरांगे बावनकुळेंच्यावरती एवढे चिडलेले आहेत की ते वेगवेगळ्या गावात गेल्यावर बावनकुळेंना अगदीच घाणेरड्या शब्दात सुद्धा बोलायला कमी करत नाहीत. सगळ्यात पहिल्यांदा मनोज जरांगे यांचा बावनकुळे यांच्यावरचा राग नेमका काय आहे, कसा आहे तो जरा बघून घेऊ. दिसतो वेगळा कसला पण असा शिल्पचित केल्यासारखा वेगळा दिसतो भोगा. हडप्पा संस्कृती नाही ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी याचं डुक्कर जाणार तो असा दिसतो चित्र देऊ. याच्यातलं कोणी अजेंडा लिहिण्याला गेलं होतं का? काय चित्र पाठवलंय बावनकुळे रद्द करायला. लहानपणी त्याच्या आईने दूध फुकून पाजेल होतं नव्हतं, त्याला गरम पाजेल एवढ्याले होत झाले त्याचे. कारण 58 लाख नोंदी पण घेणारे. जाहीर सांगतो, सरकार नाही, सरकारच्या आईचा नवरा बी येऊ देत तरी बी आरक्षण पुरा घेणार. ऐकलं म्हणजे मला तर खरं तर आता राजकारणातल्या या शिवीगाळीच्यामुळे अस्वस्थता वाटू लागलेली आहे. काय आईचा नवरा, काय कसल्या तोंडाचा, काय काय बोलावं, शिरसाट्या वगैरे वगैरे हे सगळे शब्द ऐकून आता अस्वस्थता वाटू लागलेली आहे. अस्वस्थता यासाठी की कधीच नव्हतं असं महाराष्ट्रामध्ये. असो, त्यावर आता फार बोलून पुन्हा कोणाचे रोष व्यक्त करून घेण्याची आवश्यकता नाही आहे. बावनकुळे यांना बोलताना मनोज जरांगे यांनी एक प्रकरण दाखवलेलं होतं. अंतरवली सराटीमध्ये झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ते दहीहंडे नावाच्या प्रकरणामध्ये त्यांनी त्या दहीहंड्याचं रेकॉर्ड कसं व्यवस्थित आहे हे सांगत बावनकुळेचं ऐकून हे होतं आहे, त्यांच्या आदेशाने हे होतं आहे हे सांगत त्यांच्या मोबाईलमधल्या माझ्याकडे फोटो पण आहे त्यांनी केलेल्या आदेशाचा, हे पण सांगितलं होतं. जरा तेही बघून घ्या. मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे. हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय. ज्योती दहीहंडेचं जे प्रकरण आहे, माझं म्हणणं आहे तुम्ही यांचे कायम रद्द करा, काही हरकत नाही. त्या राजकारणामुळे आमच्या लाखो पोरांचं वाटोळ होऊ नये, मी ते समर्थनच करत नाहीये. यशवंता दहीहंडे नावाचा व्यक्ती आहे चिकलठाणा छत्रपती संभाजीनगरला. त्यांची ही नोंद सापडली. कोणची भाषा ही? उर्दू. आम्हाला येत नाही कोणालाच. बरं, ही सापडलेली नोंद शिंदे समितीनं ग्रामपंचायतच्या भिंतीला लावली. यांना माहित नव्हतं आपली नोंद सापडली म्हणून. या भाऊसाहेब दहीहंडेचा नातू आहे विजय दहीहंडे. यांनी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेलं आहे फडणवीस साहेब कुणबीतून. त्याची व्हॅलिडिटी तुम्ही देणार का रद्द करणार ती ऍडमिशन? नोंद तर तुम्ही चिट केलेली. यांची काडी लावा या राजकारण्यावाल्याची. यांना फाशीवर द्या तुम्ही, आम्हाला देणं घेणं नाही. दहीहंडे नावाचे 3000 लोक आहेत. तुमच्या राजकीय द्वेषापोटी तुम्ही 3000 लोकांना फासावर देणार का? आता हे बावनकुळे यांनी दिलेलं एन्डोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्यांना प्रश्न विचारतोय. होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठी हो, आपलं प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? आता मनोज जरांगे दहीहंडेचं चिकलठाणा संभाजीनगर येथील प्रकरण दाखवत असताना बावनकुळेच्या आदेशाने हे प्रमाणपत्र रद्द होत आहेत असा दावा करत होते. ते जे मोबाईलमध्ये दाखवत होते ते प्रकरण नेमकं काय आहे हे जरा समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी बावनकुळेंनी एन्डॉर्समेंट केलेलं पत्र तुम्हाला अथपासून इथपर्यंत मी दाखवत आहे. पहिल्यांदा ते वरचा भाग अगदी पूर्ण पत्र बघा, वरचा भाग बघा, कोण लिहिलंय ते बघा, पाठोपाठ त्या पत्राचा विषय काय आहे तो नीट बघा, त्याचे रेफरन्सेस बघा, संदर्भ काय काय आहेत ते, आणि मग डाव्या बाजूच्या समासामध्ये बावनकुळेंनी लिहिलेला एन्डॉर्समेंट जे केलं आहे, जे शेअर आहेत तो बघा. आता हे सगळं बघून झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरं आहे की बावनकुळेंनी शेरा लिहिला आहे, तिकडे सर्टिफिकेट रद्द झालं आहे,
मग हे सगळं बावनकुळेंच्या सांगण्यावरून होतं आहे ना. आणि मग असं असेल तर बावनकुळे यांच्यावरती मनोज जरांगे यांनी व्यक्त केलेला राग अगदी खरा आहे असं सहजपणे वाटण्याची शक्यता आहे. आता आपण जरा नीट बघूया. मनोज जरांगे यांनी मांडलेलं प्रकरण हे संभाजीनगर जिल्ह्यातील शहराच्या बाजूला असलेल्या चिकलठाणा या गावातील आहे दहीहंडेचं प्रकरण, किंवा त्यांनी मांडलेली प्रकरणं ही जालना, संभाजीनगर या जिल्ह्यातली आहेत. म्हणजे हे प्रकरणं जालना किंवा संभाजीनगर या जिल्ह्यामधून पुढे यायला हवी. थोडंसं पुढे जाऊ. यामध्ये एक गोष्ट आता महत्त्वाची आहे की ते जे पत्र आहे ते कुठलं आहे. तर ते पत्र नीट बघा, पुन्हा दाखवतो. त्या पत्राला लिहिणाऱ्या आहेत सुमन मुंडे, ज्या पूर्वी नगराध्यक्ष होत्या, त्या माजलगाव नगर परिषदेच्या सदस्य आहेत, त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या आहेत. म्हणजे पहिला आक्षेप, मुंडे नावाच्या कोणीतरी हे पत्र लिहिलं आहे बावनकुळे नावाच्या मंत्र्याला. म्हणजे बावनकुळेंचा शेर आहे हा दुसरा आक्षेप. पहिला आक्षेप मुंडेंनी पत्र लिहिलं आहे. मुंडेंचं तर फार काय धन्याबिन्याच असतं ते सगळं, तर तिथे आक्षेप आहे. बरं, पुढचा आक्षेप आहे बावनकुळेंनी जो शेरा लिहिला आहे तो. आता मी तो शेरा तुम्हाला नीट दाखवतो. मुळात माजलगावच्या नगरसेविकेने बावनकुळे यांना मंत्री म्हणून पत्र लिहिलं, ते तहसीलदार माजलगाव यांच्या संबंधी. तहसीलदार माजलगाव यांच्या संबंधी. त्यात त्या म्हणतात की माजलगाव तहसील कार्यालयाअंतर्गत काही मोडी लिपीतील डॉक्युमेंट जे भाषांतरित केलेले आहेत, तो अनुवाद, ते भाषांतर अयोग्य आहे. आणि असे अयोग्य अनुवाद असलेले कागदपत्र जर सरकारी व्यवस्थेवरती अपलोड झाले तर त्यातून गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे खोटं भाषांतर असलेले पत्र अपलोड करण्यात येऊ नयेत अशी मागणी नगरसेविकेने केली. मोडीतील पत्र खोटं भाषांतर करून अपलोड होतं आहे अशी मागणी केली. मग बावनकुळेंनी काय करावं? त्यांच्या मागणीला लिहिलं. म्हणजे सरासरी मंत्री असं करतात की जे मागणी त्याला लिहितात, अप्रमाणे करावे असं लिहितात. पण बावनकुळेंनी अगदी स्पष्ट आदेश दिले आणि म्हटलं की तहसीलदार माजलगाव, कलेक्टर बीड यांनी या प्रकरणात योग्य कारवाई करून त्याचा अहवाल 5 दिवसात शासनास सादर करावा. रद्द करावं म्हटलं, काढून टाका म्हटलं, नाही. योग्य कार्यवाही फरक आहे. योग्य कार्यवाही करून त्याचा अहवाल 5 दिवसात द्यावा, रिपोर्ट सादर करावा. म्हणजे खरंच बनावट जात आहे, नाही जात आहे, काय होतं याचा रिपोर्ट सादर करावा. बरं, हे पत्र 1 मे 2026 आहे. मे पूर्ण, जून पूर्ण, जुलै पूर्ण आणि आता ऑगस्ट. रांगेने आरोप करून 2-3 दिवस झाले. 3 महिने काही दिवस उलटलेले आहेत. माझा प्रश्न असा आहे की या पत्रामुळे अपलोड बंद झालं आहे. ते अपलोड न झाल्यामुळे काही प्रमाणपत्र सिद्ध झालीत, बोगस आहेत म्हणून. माजलगाव तालुक्यातील काही प्रमाणपत्र रद्द झालीत का? अपलोड न काही रद्द झालीत का? आणि किती जणांच्या प्रमाणपत्राचा अधिकार नाकारला गेला आहे? विचार केला पाहिजे. जेव्हा आम्ही प्रशासनाशी बोलतो तेव्हा कळतं की एकही प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही. बावनकुळेंच्या आदेशाने बावनकुळेंनी प्रमाणपत्र रद्द करावे असे आदेश दिलेले नाहीत. बावनकुळेंच्या कार्यवाही करून रिपोर्ट सादर करावा या आदेशामुळे किती प्रमाणपत्र रद्द झाली? तर एकही नाही. मग जर माजलगाव तालुक्यापुरत्या दिलेल्या आदेशाने प्रमाणपत्र रद्द झालेले नसतील तर त्या पत्राचा संबंध संभाजीनगर तालुक्यातल्या प्रकरणाशी जोडून बावनकुळे हे सगळं करू पाहतायत असा कांगावा करणे, असा गोंधळ घालणे कितपत योग्य आहे? बरं, यापेक्षाही वर्णद्वेषी टीका, रंगावर टीका, दिसण्यावर टीका, हे असं करणं शोभतं का? हे बरोबर आहे का? अर्थात
शिवीगाळ करून टीका करण्याचा अधिकार पाटलांच्याकडे आहे, पण ते करताना आपण करत असलेले आरोप कितपत जोडलेले आहेत याचा विचार तरी करावा. बाकी आईचा नवरा काढण्याचा अधिकारही तुम्हाला आहे, त्याच्या बायकोवरून टीका करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही कुणाच्या आईचा नवरा, प्रत्येकाच्या आईला एक नवरा असतो आणि तो नवरा असल्याशिवाय तो माणूस जन्मालाच येत नाही. त्यामुळं आईला नवरा प्रत्येकाच्या असतो, प्रत्येकाच्या एकच असतो, म्हणजे जन्माला घालणारा नवरा तरी एकच असतो. पण अशा स्वरूपाची भाषा वापरत, अशी मिसलिडिंग करत समाजभावना पेटविणे कितपत योग्य आहे एवढाच माझा प्रश्न आहे. नमस्कार.